नमस्कार. मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर बघणार आहोत, रिव्हिजन घेणार आहोत, सोल्युशन. आता सोल्युशन म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक सबस्टन्सचं होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्स, त्याला म्हणतो आपण सोल्युशन. त्यामध्ये जो स्मॉलर प्रपोर्शनमध्ये असेल त्याला म्हणतो आपण सॉल्यूट, आणि सोल्युशनमध्ये जो कॉम्पोनंट लार्ज प्रपोर्शनमध्ये असतो त्याला म्हणतो आपण सॉल्वंट. आता सोल्युशनमध्ये सॉल्यूट आणि सॉल्वंटच्या 3 स्टेट असतील, सॉलिड, लिक्विड, गॅसेस दोघांच्या. मग दोघांच्या 3 म्हणजे टोटल 9 टाईप ऑफ सोल्युशन असतील. टाईप ऑफ सोल्युशन 9 दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये दिलेलं आहे स्टेट ऑफ सॉल्यूट, स्टेट ऑफ सॉल्वंट आणि एक्झाम्पल. मग सॉल्यूट कुठले, 3 सॉलिड दिलेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मग पहिला टाईप कुठला बोला, सॉलिड लिक्विड. सेकंड सॉलिड गॅस. नंतर लिक्विड सॉलिड, लिक्विड गॅस लिक्विड, गॅस सॉलिड आणि गॅस असे 9 टाईप दिलेले आहेत आणि त्याची एक्झाम्पल दिलेली आहेत. सॉल्वंट लिक्विड असेल आणि सॉलिड जर सॉलिड असेल म्हणजे लिक्विडमध्ये सॉलिड, एक्झाम्पल सी वॉटर. सॉलिडमध्ये सॉलिड, एक्झाम्पल मेटल अलॉय लाईक का बोला ब्रास आणि ब्रॉन्झ. गॅसमध्ये सॉलिड असेल तर आयोडीन इन वॉटर. अशी सगळी ती एक्झाम्पल दिलेली आहेत. आता डेफिनेशन आहे बघा सॉल्युबिलिटीची. मग सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड म्हणजे काय, युनिट व्हॉल्यूम सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये जेवढं अमाऊंट ऑफ सॉल्यूट असेल त्याला म्हणतो आपण सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी काय आहे, तर अमाऊंट ऑफ सॉल्यूट करणार आहे पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, आणि त्याचं युनिट दिलेलं आहे मोल पर लिटर. सॉल्युबिलिटी कशामध्ये म्हणणार आपण, मोल पर लिटरमध्ये. आता पुढे डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस दिलेत आपल्याला. कोणकोणते मॉलिक्यूलमधले फोर्स आहेत, तर डायपोल इंटरॅक्शन, सेकंड आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग आणि लंडन डिस्पर्शन फोर्स. हे टाईप ऑफ फोर्सेस आहेत मॉलिक्युल्समधले. आता आपल्याला हेनरीज लॉ दिले आहे बघा. हेनरीज लॉ म्हणजे काय, तर लिक्विडमध्ये गॅसची जी सॉल्युबिलिटी असते, काय, द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस ओव्हर सोल्युशन. म्हणजे लिक्विडमध्ये गॅसची जी सॉल्युबिलिटी असते इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस ओव्हर सोल्युशन. मग सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस. मग काय बोला, एस इज इक्वल टू KHP. त्या KHला म्हणतो आपण हेनरीज कॉन्स्टंट. KHला काय म्हणतो आपण, हेनरीज कॉन्स्टंट, आणि त्याचं युनिट आहे मोल पर लिटर पर बार. जर पीची किंमत जर 1 असेल तर KH म्हणजे S. मग करणार आहे KHला म्हणतो आपण हेनरीज कॉन्स्टंट इज डिफाईन ॲज करणार आहे द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, की जेव्हा प्रेशर 1 बार असेल. आता आपल्याला रॉवर्ल्ड लॉ बघायचा आहे. मग काय लॉ आहे, पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कॉम्पोनंट इन ऑफ सोल्युशन. म्हणजे सोल्युशनमध्ये कोणत्याही कॉम्पोनंटचं पार्शल वेपर प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. म्हणजे सोल्युशनमध्ये कोणत्याही व्होलाटाईल कॉम्पोनंटचं पार्शल वेपर प्रेशर इज इक्वल टू काय घेतलं बोला आपण, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. मग आपण P1 घेतलं आहे, पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कॉम्पोनंट. P1 0, त्याच वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट, आणि X1 काय बोला, त्याचं मोल फ्रॅक्शन. मग पहिलं इक्वेशन आहे P1 इज इक्वल टू P1 0 इंटू X1 आणि P2 इज इक्वल टू P2 0 इंटू करणारा X2. मग काय येईल बोला, टोटल प्रेशर किती बोला, P बरोबर P1 + P2. मग आपण दोन्ही किमती टाकल्यात. मग P बरोबर P10 X1
प्लस P20 का बोला x2, पण x1ची किंमत किती असते 1 - x2, मग ती किंमत आपण टाकूया. मग P = P10 कंसामध्ये 1 - x2 प्लस P20 x2. मग मल्टिप्लाय करूया आपण. P10 - P10 x2 प्लस P20 x2. आपण x2 कॉमन काढला, मग का बोला P20 - P10 x2 बाहेर काढला प्लस का बोला P10. आता आपण डिफरन्स बघतो आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन. मग आयडियल सोल्युशन म्हणजे काय, जो सोल्युशन रॉवर्ड लॉला एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनला ओबे करतो त्याला म्हणतो आपण आयडियल सोल्युशन, आणि जो ओबे करत नाही त्याला म्हणतो नॉन आयडियल सोल्युशन. जो रॉवर्ड लॉ सगळ्या कॉन्सन्ट्रेशनला ओबे करतो तो आयडियल, आणि जो करत नसेल त्याला म्हणतो आपण नॉन आयडियल. आता सेकंड, वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन हे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंटच्या मध्ये असतात, आणि नॉन आयडियलमध्ये वेपर प्रेशर ऑफ करणारा सोल्युशन हे कॉम्पोनंटपेक्षा हायर असेल किंवा लोअर असेल. याचं एक्झाम्पल दिलं आहे बेन्झिन प्लस टोलिन आयडियल सोल्युशन, आणि याचं नॉन आयडियलचं सोल्युशन एक्झाम्पल दिलेलं आहे इथेनॉल आणि ॲसिटोन. आणि आयडियल सोल्युशनमध्ये करणार आहे ती इंट्रॅक्शन जी असतात ती कम्पेरेबल असतात. सॉल्यूट सॉल्वंट आणि सॉल्वंट हे कम्पेरेबल इंट्रॅक्शन असतात. तर नॉन आयडियलमध्ये सॉल्यूट आणि सॉल्वंट यांचं इंट्रॅक्शन जे असतं ते सॉल्यूट किंवा सॉल्वंटपेक्षा वीकर असेल किंवा स्ट्रॉंगर असेल. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, मग जी प्रॉपर्टी सॉल्यूटच्या नंबरवर अवलंबून असते, नेचरवर नसते, त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन विच डिपेंड्स अपॉन कोणावर, नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल इन सोल्युशन बट नॉट काय येईल बोला नेचर, इज कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत, तर वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग, सेकंड बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन, तिसरं फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, आणि चौथं ऑस्मॉटिक प्रेशर. आता वेपर प्रेशर म्हणजे काय, तर प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर ऑन लिक्विड, म्हणजे वेपरने लिक्विडवर दिलेल्या प्रेशरला म्हणतो आपण वेपर प्रेशर. P10 हा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट आहे. त्याच्यामध्ये आपण नॉन होलाटाईल सॉल्यूट ॲड केल्यानंतर वेपर प्रेशर कमी झालं तो P1 झालं. मग डिक्रीज इन वेपर प्रेशर किती आहे, P10 - P1, यालाच म्हणतो डेल्टा P, म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट याला म्हणतो आपण रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती, डेल्टा P, आणि प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर किती बोला P10. मग डेल्टा P अपॉन P10 याला म्हणतो आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, आणि तेच आहे P10 - P1 अपॉन P10. पण डेल्टा Pची किंमत असते P10 x2. मग डेल्टा Pची आपण किंमत भरली, मग P10 x2 अपॉन P10 याची किंमत येते x2, आणि म्हणून P10 - P1 अपॉन P10 इज इक्वल टू x2. मग P10 - P1 अपॉन P10ला म्हणतो आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, आणि त्याची किंमत आलेली आहे x2, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट. आणि म्हणून रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण ती नंबरवर अवलंबून आहे. आता रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे P10 - P1 अपॉन P10 आणि मोलर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे M2 याच्यातलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. मग P10 अपॉन P1 अपॉन P10ची किंमत x2 आहे. त्या x2ची किंमत किती आहे, N2 अपॉन N1 प्लस N2, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट बरोबर मग करणार आहे सॉल्यूटचे मोल अपॉन टोटल मोल. म्हणजे x2ची किंमत आहे N2 अपॉन N1 प्लस N2, पण N1 प्लस N2 N1 म्हणजे सॉल्वंटचे मोल हे N2पेक्षा भरपूर जास्त असतात, आणि म्हणून N1 प्लस N2ची नियरली इक्वल टू किंमत असते N1, आणि म्हणून x2चा फॉर्म्युला आला x2 बरोबर N2 अपॉन N1. मग इक्वेशन 1 आणि 2 वरनं काय येईल, डेल्टा P अपॉन P10 याची किंमत आली N2 अपॉन N1.
मग डेल्टा पी अपॉन P10ची किंमत आली N2 अपॉन N1. मग N2ची किंमत आपण भरली W2 अपॉन M2 आणि N1ची किंमत भरली आपण W1 अपॉन M1. मग इक्वेशन होईल डेल्टा पी अपॉन P10 बरोबर W2 अपॉन M2 अपॉन W1 अपॉन M1. मग ते ॲडजस्टमेंट केल्यानंतर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर किती येईल, डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू W2 M1 अपॉन W1 M2. आणि म्हणून फायनल इक्वेशन येईल रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू P10 मायनस P1 अपॉन P10 म्हणजेच डेल्टा पी अपॉन P10 आणि त्याची किंमत येते W2 M1 अपॉन W1 M2. आणि याच्यावरनं आपल्याला मोलर मास ऑफ सॉल्यूट काढता येईल, म्हणजे M2ची किंमत काढता येईल. दिस इज द रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर अँड मोलर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे M2. आता बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल त्या टेम्परेचरला म्हणतो आपण बॉइलिंग पॉईंट. टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर इज इक्वल टू होणारा ॲप्लाइड प्रेशर तो असतो बॉइलिंग पॉईंट. आपण TB0 हा बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट घेतला, त्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सॉल्यूट ॲड केला तर बॉइलिंग पॉईंट वाढला, तो TB झाला. मग या दोघांच्या डिफरन्सला म्हणतो आपण इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. मग इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू डेल्टा TB बरोबर TB मायनस TB0. TB म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड TB0 इज म्हणजे काय करणार आहे, म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. म्हणजे डेल्टा TB म्हणजे करणार आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅरिटी. मग काही डेल्टा TB प्रपोर्शनल टू स्मॉल m. मग डेल्टा TB बरोबर KB इंटू M. त्या KBला म्हणतो आपण कॉन्स्टंट, त्याला म्हणतो आपण बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा त्याला म्हणतो आपण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. डेल्टा TB बरोबर KB इंटू स्मॉल m. मग स्मॉल m म्हणजे मोलॅरिटीची किंमत जर 1 असेल तर करणार डेल्टा TB बरोबर का बोला KB. मग व्याख्या कशी होईल, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट KB इज करणार आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन पण कधी प्रोड्यूस बाय 1 मोलर सोल्युशन. मग KBची किंमत असणार आहे डेल्टा TB अपॉन M. पण डेल्टा TB आपण केल्विनमध्ये मोजतो आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला मोल पर kg. मग आपला फॉर्म्युला आलेला आहे KBचा इबिलोस्कोपिक कॉन्स्टंटचा केल्विन kg पर मोल. मग आता पॉईंट आहे रिलेशन बिटवीन इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट म्हणजे डेल्टा TB आणि मोलर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे करणारा M2. याच्यातलं आपल्याला रिलेशन काढायचं आहे. मग डेल्टा TBचा फॉर्म्युला आहे KB इंटू M. फक्त आता Mची किंमत काढायची आहे. M म्हणजे मोलॅरिटीची किंमत काढायची आहे. मोलॅरिटीची किंमत काय आहे, स्मॉल m बरोबर मोल ऑफ सॉल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. मग स्मॉल m बरोबर W2 अपॉन M2 अपॉन W1 अपॉन 1000. मग mची किंमत आली 1000 वरती गेले, मग m इज इक्वल टू 1000 W2 अपॉन M2 W1. आता ही किंमत आपल्याला भरायची आहे डेल्टा TB बरोबर KB इंटू M. मग डेल्टा TBचा फॉर्म्युला आलेला आहे 1000 KB W2 अपॉन काय आलं M2 W1. मग मोलर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे M2 इज इक्वल टू 1000 KB W2 अपॉन डेल्टा TB W1. दिस इज द रिलेशन बिटवीन मोलर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट म्हणजे डेल्टा TB आणि मोलर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे M2. आता तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग मला पहिला फ्रीजिंग पॉईंट का आहे की ज्या टेम्परेचरला लिक्विड आणि सॉलिड इक्विलिब्रियममध्ये येतं त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग पॉईंट. मग फ्रीजिंग पॉईंट का आहे, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड्स आर इन इक्विलिब्रियम अँड टू फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर. मग आता TF0 हा फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट आहे. त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सॉलिड आपण ॲड केला तर फ्रीजिंग पॉईंट कमी झाला, मग तो TF झाला.
मग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे दोघांची वजाबाकी. मग डेल्टा टी एफ बरोबर TF0 मायनस TF, याला म्हणतो आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट डेल्टा TF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. मग डेल्टा TF डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल m. मग डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू m. त्या KFला म्हणतो आपण कॉन्स्टंट कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा त्याला म्हणतो आपण क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट. मग डेल्टा TF बरोबर का बोला KF इंटू m. जर मोलॅलिटीची किंमत जर आपण 1 घेतली, m बरोबर जर आपण 1 घेतलं, तर डेल्टा TF बरोबर का बोला KF. मग क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट KF म्हणजे काय असेल, तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डेल्टा TF कधी प्रोड्यूस बाय 1 मोलर सोल्युशन. मग KFचा फॉर्म्युला काय, डेल्टा TF अपॉन m. मग युनिट काय येईल, KFचं केल्विन आणि mचं येईल मोल पर kg. मग KFचं युनिट काय येईल, क्रिओस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट येईल केल्विन kg पर मोल. आता आपल्याला बघायचं आहे द रिलेशन बिटवीन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि मोलर मास ऑफ सॉल्यूट. मग आपलं इक्वेशन आलं आहे डेल्टा TF बरोबर KF इंटू m. फक्त त्या mची आपल्याला किंमत भरायची आहे. ती mची किंमत काय आहे, तर मोल ऑफ सॉल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. मग स्मॉल m बरोबर W2 अपॉन M2 अपॉन W1 अपॉन 1000. मग 1000 वरती गेले, मग स्मॉल mची किंमत आली 1000 W2 अपॉन M2 W1. आणि ही जी किंमत आहे ती भरायची कशामध्ये, डेल्टा TF बरोबर KF इंटू m. आता mची किंमत भरतो, मग डेल्टा TF बरोबर KF इंटू 1000 W2 अपॉन M2 W1. मग याच्यावरनं मोलर मास ऑफ सॉल्यूट M2ची किंमत येईल 1000 KF इंटू W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. आणि याने आपल्याला मोलर मास ऑफ सॉल्यूट मिळणार आहे. आता आपल्याला ऑस्मॉसिस बघायचं आहे. मग ऑस्मॉसिस का आहे, म्हणजे सॉल्वंट स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इंटू सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन किंवा सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू सॉल्वंट मॉलिक्यूल इन का बोला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, याला म्हणतो आपण ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे सॉल्वंट मॉलिक्यूलचं पास होणं इंटू सोल्युशन, त्याला म्हणतो आपण ऑस्मॉसिस. मग पहिल्या आकृतीमध्ये दिले बघा, एक सॉल्वंट दिलं आहे, एक सोल्युशन दिलं आहे, मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन दिलं आहे. मग सॉल्वंट मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये जातात, त्याला म्हणतो ऑस्मॉसिस. दुसऱ्याच्या डायग्राममध्ये दिलेला आहे बघा, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन दिलेला आहे. मग लोअर कॉन्सन्ट्रेशनमधनं सॉल्वंट हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जाणार आहे आणि याच प्रोसेसला म्हणतो आपण ऑस्मॉसिस. आता आपल्याला बघायचं आहे ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे प्रेशर की जो ऑस्मॉसिस क्रियेला स्टॉप करतो, त्याला म्हणतो आपण ऑस्मॉटिक प्रेशर. म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑन साईड ऑफ सोल्युशन काडी टू स्टॉप ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. त्या प्रेशरला म्हणतो आपण ऑस्मॉटिक प्रेशर. आता बघा आयसोटॉनिक सोल्युशन म्हणजे ज्या दोन सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर सारखा असेल त्याला म्हणतो आयसोटॉनिक सोल्युशन. टू ऑर मोर सोल्युशन हॅविंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर त्याला म्हणतो आपण आयसोटॉनिक सोल्युशन. आता बघायचं आहे हायपरटॉनिक आणि हायपोटॉनिक. मग जर दोन सोल्युशन असेल आणि त्याचं अनइक्वल ऑस्मॉटिक प्रेशर असेल तर मोठ्या हायर ऑस्मॉटिक प्रेशर सोल्युशनला म्हणतो आपण हायपरटॉनिक सोल्युशन आणि लोअर ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर असेल त्याला म्हणतो आपण हायपोटॉनिक सोल्युशन. पुन्हा बघा सेम असेल त्याला म्हणतो आयसोटॉनिक, मोठा असेल त्याला म्हणतो हायपरटॉनिक आणि छोटा असेल त्याला म्हणतो आपण हायपोटॉनिक सोल्युशन. आता पॉईंट आहे द इक्वेशन रिलेटिंग ऑस्मॉटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला आयडियल गॅस इक्वेशनप्रमाणे PV बरोबर nRT. आता या ठिकाणी πV बरोबर nRT. मग पायची किंमत किती येईल बोला, nRT अपॉन V म्हणजे पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V. मग पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V.
पण N2/Vला म्हणतो आपण मोलॅरिटी कॅपिटल M, आणि म्हणून पायची किंमत आलेली आहे कॅपिटल MRT. मग हे कशातलं रिलेशन आहे? पाय म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशनमधलं रिलेशन आहे. मग आता प्रश्न आहे, मोलर मास ऑफ सॉल्यूट आपण कसं कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग ऑस्मॉटिक प्रेशर. मग आपण पायची किंमत काढलेली आहे. पाय इज इक्वल टू N2RT/V. फक्त त्या ठिकाणी N2ची किंमत आपल्याला भरायची आहे. N2 इज इक्वल टू W2/M2. त्या N2ची आपण किंमत भरूया. मग पाय इज इक्वल टू W2/M2 इंटू वरती RT/V, आणि याच्यावरनं M2ची किंमत मिळते. M2 इज इक्वल टू W2RT/πV. मग या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला मोलर मास ऑफ सॉल्यूट काढता येईल ऑस्मॉटिक प्रेशर साह्याने. आता बघायचं आपल्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस. मग रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय? असा आपण प्रेशर ॲप्लाय केलं की ज्या प्रेशरने ऑस्मॉसिस क्रिया रिव्हर्स होते, याला म्हणतो रिव्हर्स ऑस्मॉसिस. मग ते कसं होईल? आपण ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर सोल्युशन साईडवर जर दिला तर प्युअर सॉल्वंट जो आहे सोल्युशनमधला तो प्युअर सॉल्वंटमध्ये जाईल थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्याला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस. पुन्हा नीट बघा, प्रेशर किती? लार्जर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर कुठे अप्लाय केला आहे? सोल्युशन साईडला. तर का होईल? सॉल्वंट फ्रॉम सोल्युशन पासेस इंटू प्युअर सॉल्वंट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, आणि या क्रियेला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस. आता डायग्रॅममध्ये दिलं बघा, फ्रेश वॉटर आणि सी वॉटर दिलं आहे, पण आपण फ्रेश वॉटर आणि सॉल्ट वॉटर दिलेलं आहे. मग सॉल्ट वॉटरवर प्रेशर जर आपण ॲप्लाय केलं आहे ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त, तेव्हा सॉल्ट वॉटरमधला वॉटर फ्रेश वॉटरमध्ये जाणार आहे, आणि याच क्रियेला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस. आता आपल्याला बघायचं आहे वॅन्टॉफ फॅक्टर I. मग वॅन्टॉफ फॅक्टर हा रेशो आहे कसला? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. मग आयची व्याख्या काय येईल बोला? द रेशो ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ करणार आहे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. मग दिला आहे फॉर्म्युला I इज इक्वल टू त्या ठिकाणी ΔTF/TF0, ΔTF0, ΔTB/ΔTB0, ΔP/ΔP0, π/π0. म्हणजे वरची किंमत आहे ती कसली आहे? इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसाठी, आणि झिरोवालीची किंमत आहे ती नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी आहे. मग आयचा अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे M theoretical/M observed. म्हणजे फॉर्म्युला दिले करणार आहे I इज इक्वल टू M theoretical/M observed. आता आपल्याला बघायचं आहे रिलेशनशिप बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजे अल्फा आणि वॅन्टॉफ फॅक्टर I. याच्यामध्ये आपण एक इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे AXBY. इट गिव्स का बोला XA + YB. सुरुवातीचे मोल 1, 0, 0, आणि मोल ॲट इक्विलिब्रियम डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा असल्यावर ॲट इक्विलिब्रियमला रिॲक्टंटचे मोल 1 - अल्फा, आणि प्रोडक्टचे मोल करणार आहे X अल्फा आणि Y अल्फा. मग टोटल मोल आफ्टर डिसोसिएशन किती असेल? 1 - अल्फा प्लस X अल्फा प्लस Y अल्फा. मग काय बोला 1 + अल्फा आपण कॉमन काढला तिघातून. मग अल्फा कंसामध्ये काय आलं? X + Y - 1, आणि त्या X + Yला आपण N म्हटलं. मग टोटल मोल आफ्टर डिसोसिएशन किती आलं? 1 + अल्फा कंसामध्ये N - 1. मग आयचा फॉर्म्युला I इज इक्वल टू ॲक्च्युअल मोल ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन किती आहे? 1 + अल्फा कंसामध्ये N - 1 अपॉन नंबर ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व किती आहे? 1. आणि म्हणून आयची किंमत आली 1 + अल्फा ब्रॅकेटमध्ये N - 1. मग तो 1 या साईडला आला. मग काय बोला I - 1 इज इक्वल टू अल्फा कंसामध्ये N - 1. मग अल्फा इज इक्वल टू I - 1 अपॉन N - 1. इथे आपला सोल्युशन हा चॅप्टर संपलेला आहे. आपण इथे थांबूया.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.